श्री रामकथा. आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक प्रकारचे प्रसंग पाहत असतो. परंतु ह्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्याची शक्ती, तोंड देण्याची हिंमत ही फक्त आपल्याला आपल्या काही पौराणिक ग्रंथांमधूनच मिळत असते. आधुनिक काळात कोणी कितीही सांगत असेल, की आम्ही असे शोध लावलेले आहेत, वैज्ञानिकांनी असे शोध लावलेले आहेत. हे जरी गोष्टी काही खऱ्या असतील, तरी देखील त्याचा एक मूळ पाया, त्याला कुठेतरी एक आत्मिक समाधान शोधण्याची, त्याला आत्मिक समाधान देण्याची जागा ही म्हणजे आपल्या आध्यात्मिक पुराणातच आहे. एक रामकथेच्या माध्यमातून आज आपण हे विचार करूयात, की कशाप्रकारे ही रामकथा होते. रामकथा म्हणजे नेमकं काय? की ही गोष्ट एक आहे असं आपण जर धरून चाललं, तर ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नैतिकतेच्या पातळीवर कसं उभं राहायचं, कशा प्रसंगांना, धैर्यांना आपण तोंड द्यायचं, जरीही आपल्या मानवी मूल्य जे असतात आपले, जसे की आपण त्याला ह्युमन व्हॅल्यूज म्हणतो, यांचा कसा सांभाळ करायचा, आपले नातेसंबंध कसे जपायचे, याच्यावरच आधारित असतं. आजची ही आपली रामकथा ही नात्यांची रामकथा आहे, असं आपण समजून घेऊया. रामकथेमध्ये मुळात पाहत असताना राम राम हा जवळपास असा विचार करायला हरकत नाही, की प्रत्येकच घरात जन्म घेत असतो. परंतु आपण एक गोष्ट विसरतो, की राम जरी प्रत्येक घरात जन्म घेत असला, तरी देखील जोपर्यंत त्या घरामध्ये भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्म घेत नाहीत, तोपर्यंत रामाचं जीवन सार्थकी लागत नाही. राम होता, ही जरी गोष्ट मान्य केली, तरी देखील आपल्याला एका गोष्टीचा विचार करावा लागेल, की राम का होता? कोणासाठी होता? कोणामुळे होता? राम होता, यात काहीही शंका नाहीये. परंतु राम जरी असला, तरी देखील त्या रामाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते. बघा, हे नात्यांचं गणित किती अवघड असतं आणि जुळवायला गेलं तर किती सोपं असतं. जर थोडेसे कलह आपण समजदारीने जर टाळले, तर खूप बरं होतं. हे कलह नात्यामध्ये आपल्याला वितुष्टता निर्माण आणतात. रामाची जी आई होती कौशल्या, परंतु तिच्यापेक्षा जास्त अधिक प्रेम रामाने कैकेयीवर केलं होतं. आणि त्याच कैकेयीमुळं रामाला वनवासात जावं लागलं होतं. परंतु तरी देखील रामाने कैकेयीचा द्वेष केला नाही. उलट कैकेयीला आपण केलेल्या गोष्टीचा पश्चाताप वाटला. तो प्रसंग आठवा, काय वेळ असेल, ज्यावेळेस एखाद्याचं आपण प्रत्येक वेळेस म्हणत असतो, की मला ही गोष्ट मिळाली नाही, ही गोष्ट माझ्या समोर आली होती, परंतु माझ्या तोंडचा घास काढून घेतला. विचार करा, रामाचा राज्याभिषेक होणार होता, राम राजा होणार होता. त्या प्रसंगात सुद्धा रामाला काही वाटलं नाही. ज्यावेळेस त्याला त्याच्या वडिलांच्या तोंडून ऐकायला मिळालं, की भरतला राज्य मिळणार आहे आणि तू वनवासात जाणार आहेस. एका क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ती आज्ञा मानली. ती एक आज्ञा राजाची होती. वडील असते तर वडील वडील होते. वडील असते तर ते वडिलांची आज्ञा तो वडिलांना सांगू शकला असता. परंतु राजधर्माची आज्ञा पालन करणं हे त्यांनी कर्तव्य समजलं. एक लक्षात घ्यायचं, रावण देखील फार श्रेष्ठ होता. रावण कधीच कुठे काही कमी नव्हता. रावण हा देखील श्रेष्ठ होता, बुद्धीनं श्रेष्ठ होता, त्याचा बुद्ध्यांक फार मोठा होता. रावणाचा बुद्ध्यांक एवढा मोठा होता म्हणूनच कदाचित त्याला दशानंद म्हणत असतील, 10 डोक्यांचा म्हणत असतील, 10 शिरांचा म्हणत असतील. इमॅजिनरी कोशंट आयक्यू आपण ज्याला म्हणतो, की त्याचा आयक्यू फार मोठा होता रावणाचा. रावण हा विद्वत्तेत परिपूर्ण होता. 9 ग्रह त्याने त्याच्या आपल्या चरणाशी टाकलेले होते. बांधून ठेवलं होतं नवग्रहांना. शिवाचा भक्त देखील होता शंकराचा. महान पराकुटी ज्ञानी, उत्तम वीणावादक असा तो रावण होता. तरी देखील त्याची हार का झाली हो? रावणाकडे कोणत्या गोष्टी कमी होत्या? पैसा नव्हता, संपत्ती नव्हती, शस्त्र नव्हते, काय नव्हतं, सर्व गोष्टी होत्या. परंतु नीतिमत्ता नव्हती. आपण जर विचार केला, तर माणसांमध्ये जर राम राहत असेल, तर तो कुठे राहत असेल? माणसांच्या माणुसकीत राम असतो आणि रावण हा त्या माणसांमध्ये असतो. जोपर्यंत तुम्ही आतली जोपर्यंत तुमची मानसिकता बाहेर काढत नाहीत चांगल्या प्रकारची, तोपर्यंत तुम्हाला राम तुमच्यातला कधीच दिसणार नाही. तोपर्यंत तुम्हाला रावणच दिसेल. ज्याने आपल्या इच्छेवर, आकांक्षेवर, मोहावर विजय प्राप्त केला तो राम होता आणि ज्यांनी स्वतःला आपल्या इच्छेत, आकांक्षेत, मोहात, पार्श्वबंधात बांधून घेतलं होतं तो रावण होता. एक साधा प्रश्न असतो, की देवता कोणाला म्हणावं? जे मुक्त झाले ते देवता, जे मुक्त झाले ते संत आणि जो पाशात अडकून पडला तो मानव. एवढं सुंदर विवेचनेचं करता येईल. काय असतं ह्या रामकथेमध्ये? नात्यांची रामकथा बघा कशी बोलत जाते. विचार करा, ज्यावेळेस रामाला दशरथानं सांगितलं, की तुला वनवासात जावं लागेल, क्षणाचाही विलंब न करता रामाने तयारी दाखवली. राम वनवासात निघून गेले. परंतु
भरताला जेव्हा निरोप पाठवला गेला होता, की भरताला निरोप काय पाठवता, भरत त्याच्या आजोळी होता. त्याला निरोप काय पाठवला होता, की लवकर ये, काम आहे. त्यावेळेस भरताला सांगितलं नव्हतं, की तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला नाही. भरत आला. जेव्हा तो आला त्यावेळेस त्याला त्यांच्या नंदीग्राम, त्यांच्या अयोध्येच्या बाहेरचं जे नंदीग्राम होतं, त्या ठिकाणी त्यांची पूर्वजांची पूजा करत असत. त्यांच्या पूर्वजांची अनेक प्रतिमा होते. ज्यावेळेस त्याने तिथे स्वतःच्या वडिलांची प्रतिमा पाहिली, त्यावेळेस त्याला त्याच्या पुजाऱ्याकडून समजलं, की आपल्या इथं वडिलांचा मृत्यू झाला. त्या क्षणी तो अयोध्येत आला. त्याची आई त्याचं स्वागत करत होती. तर त्याने आईला विचारलं, काय झालेलं आहे? जेव्हा कैकेयीने सांगितलं, की भरत असं असं झालं आहे, तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्या क्षणी त्यानं विचारलं, मग राम कुठे आहे? तेव्हा ती कैकेयी म्हणाली, की मी तुझ्यासाठी हे राज्य मागून घेतलं आहे आणि रामाला वनवासात पाठवलं आहे. त्या क्षणी भरताच्या शरीरामध्ये संचारला, वेगळा संचार झाला. त्याला आपल्या आईचा द्वेष वाटू लागला. तो आईला नको नको तसं. तेव्हा त्याच्या गुरूंनी सांगितलं, की आपण अंत्यकर्म करू देत वडिलांचे. वडिलांचे अंत्यकर्म झाल्यानंतर त्यानं ठरवलं, की मी हे राज्य स्वीकारणार नाही. ज्या ठिकाणी हे माझं तिथं राज्य आहे, त्या ठिकाणी माझा राम नाही, त्याची राज्य मला काय करायचं? क्षणाचाही विलंब न करता तो सर्वांना घेऊन रामाला मनवण्यासाठी चित्रकूटमध्ये गेला होता. परंतु इकडे अनेक देवतांना भीती वाटली. देवतांच्या मनात पोटात गोळा उठला, की अरे, जर हा भरत रामाकडे गेला आणि रामाला विनवणी केली, तर काहीच सांगता येत नाही. राम परत अयोध्येत आले तर रावणाचा वध कोण करणार? ज्या रावणाने सर्व देवतांवर विजय प्राप्त करून ठेवला होता, त्याचा पराभव कोण करणार? देवतांनी सरस्वतीला सांगितलं होतं, की सरस्वती देवी, आपण जावं आणि भरताच्या जिभेवर स्वार व्हावं. बघा, आपण म्हणतो ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. जसं मंथरा आली आणि तिने कैकेयीची बुद्धी फिरून टाकली होती. कैकेयीकडून जी कैकेयीनं दशरथाकडून 2 वरदान मागले होते, त्या वरदानांचा उपयोग तिने अशा प्रकारे केला. त्याच वेळेस कसं झालं असेल, देवतेने कैकेयीला सांगितलं, सरस्वतीला सांगितलं होतं, की जा तू मंथरेच्या आणि कैकेयीच्या जिभेवर स्वार होऊन त्यांचे शब्द बदलून टाक, त्यांची बुद्धी भ्रष्ट कर. ज्यावेळेस ह्याच देवतेंनी सरस्वती मातेला सांगितलं, की जा आणि तू त्या भरताची बुद्धी हे करून टाक, भरताच्या बुद्धीला नष्ट कर, भरताकडून रामाला बोलवण्याचं करू नकोस. त्यावेळेस काय म्हणाले असेल सरस्वती? सरस्वतीला देखील क्षणात वाटलं असेल, की हे तुम्ही काय सांगता आहात? मी कोणाचीही बुद्धी भ्रष्ट करू शकते, कोणाच्याही जिभेवर नियंत्रण मिळवू शकते, पण भरत भरत ही इतिहासातली एकमेव अशी व्यक्ती होती, की जिनं कोणतंही पाप न करता प्रत्येक वेळेस प्रायश्चित्तच केलेलं आहे. एकमेव इतिहासातलं उदाहरण असेल भरत. बघा, किती आपल्या भावाबद्दल प्रेम, किती ती निष्ठा. सरस्वती माता म्हणाली, मी नाही भ्रष्ट करू शकत भरताला. भरत निघाले चित्रकूटामध्ये. रस्त्यात जाताना बघा आता कसा प्रसंग असतो रात्यांमधला. राम जेव्हा गेले होते तेव्हा ऊन पडलेलं होतं, पायात रामांच्या काटे मोडलेले होते. आकाश मोकळं झालं होतं, सूर्यदेव खूप प्रकटले होते, धरती तापली होती. जाताना रामांनी प्रत्येकाला विनंती केली, की मला माहिती आहे माझा भरत इथे येईल. मला माहिती आहे माझा भरत इथे येईल. त्यासाठी हे भूमाते, तू आपली जमीन शांत करून घे जेव्हा माझा भरत येईल. हे सूर्यदेवता, तू तुझी छाया कमी करून टाक, शीतल करून टाक, जेव्हा माझा भरत येईल. एवढं प्रेम होतं. जेव्हा राम वनवासात गेले तेव्हा वनदेवी आल्या आणि वनदेवीने रामांना विचारलं, की हे प्रभू, सांगा मी काय करू शकते तुमच्यासाठी? रामांनी सांगितलं, माते, माझ्यासाठी काहीही नाही नको करूस, फक्त एक माझी विनंती आहे, रस्त्यात पडलेले काटे काढून टाक. काटे काढायची तापली. राम म्हणाले, मी आलो, माझ्या पायात काटे मोडले, त्याचं मला दुःख नाहीये. परंतु जेव्हा माझा भरत येईल मला भेटायला, तेव्हा त्याच्या पायात काटे मोडू नये, यासाठी मला वाटतं. वनदेवी म्हणाली, की जर तुमचा भरत एवढा नाजूक आहे का? त्याच्या पायात काटे मोडल्याने तो दुःखी होईल किंवा त्याला जखमा होतील, कोसळेल तो? राम म्हणाले, माझा भरत तर फार मजबूत आहे. मनानं कितीही नाजूक असला तरी देखील, संवेदनशील असला तरी देखील शरीराला तो मजबूत आहे. परंतु जेव्हा भरत इथे येईल आणि त्याला जेव्हा कळेल, की याच मार्गाने माझा राम गेला होता, जेव्हा एक काटा त्याच्या पायात टोचेल, तेव्हा त्याला एवढं दुःख होईल, की माझ्या रामाच्या पायात किती काटे टोचले होते. ते दुःख मला पाहायचं नाहीये, म्हणून माते माझी तुला विनंती आहे, की तू काटे साफ. काय कॅरेक्टर्स होते त्यावेळेसचे.
मंथरा म्हणजे दुसरं तिसरं आपल्या आयुष्यातलं कोणी नसून आपल्या आयुष्यात येणारी वाईट वेळ असते, जी की आपल्याला विनाशकाराकडे घेऊन जाते आणि आपली बुद्धी भ्रष्ट करून टाकते. जर आपलं आचरण भरतासारखं असेल तर विनाशकाल देखील आपलं वाईट होऊ शकत नाही. एवढा सुंदर ह्या रामकथेत आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पाश्चात्यांचं अनुकरण करतो. आपल्याला फार वाईट सवय असते, की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण इतरांना अनुकरण करावं, दुसऱ्यांना आपल्या आयुष्यामध्ये जागा द्यावी. विचार करा, जेव्हा चित्रकूटामध्ये भरत गेला तर त्याच्यासोबत कैकेयी होती, सुमित्रा होती, कौशल्या होती. राजा जनक सुद्धा आले होते, सीतेचे वडील. काय वाटलं असेल सीतेला जेव्हा त्यांनी पाठवलं होतं लग्न करून, स्वयंवर झालं होतं सीतेचं, तेव्हा सीता ही राणीसारखी राहिली होती. परंतु आज एका वनवासाचं जीवन जगत होते, एका वनामध्ये राहत होते. ज्या क्षणी जनकाने आपल्या सीतेला पाहिलं, त्या क्षणी जनकाला काय म्हणले असते? जनक म्हणले, की आतापर्यंत जेवढी सुंदर दिसत होतीस तेवढी आज तू सुंदर आणि छान दिसते आहेस. तू मुलगी म्हणून मला अभिमान वाटत आहेस. तुझा मुलगी म्हणून मला अभिमान वाटतो. बघा, बापांना मुलगी म्हणून अभिमान केव्हा वाटतो? एवढे दागिने असतात, हा दागिना, तो दागिना. स्त्रिया प्रत्येक वेळेस हट्ट करत असतात, हा दागिना घ्या, तो दागिना घ्या. परंतु जनकानं काय सांगितलं होतं? की तू तुझ्या नवऱ्यासोबत आलेली आहेस. हाच तुझा खरा दागिना आहे. राहू शकली असती सीता, परंतु तिने तिच्या नवऱ्यासोबत गेली. कारण त्यांना तसा वडिलांचा त्यांचा आदेश होता रामांच्या. वडिलांचा म्हणण्यापेक्षा राजांचा तो मोठा आदेश होता. आणि राज आज्ञा पाळणं हे कर्तव्य असतं असं समजून श्रीराम गेले होते. बघा, रामाकडून आपल्याला शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. आयुष्यात वागताना, जीवन जगताना आपण भरपूर गोष्टी रामांकडून, सीतेकडून शिकू शकतो, भरताकडून शिकू शकतो. जेव्हा कधी तुम्ही विचार करा, एक साधी गोष्ट आहे, आपण आपली प्रत्येकाची सावली पाहत असतो. सावली कधीच खोटं बोलत नसते आणि आपली साथही कधी सोडत नसते. चांगल्यातही ती सोबत असते, वाईटातही ती सोबत असते. अशी ती सावली असते. असं एक म्हणलं जातं, की जगात प्रत्येकाची सावली, प्रत्येकाची प्रतिमा ही काळसर असते, काळपट असते. आपण आपली सावली बघा उन्हात उभं राहून. एखाद्या प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला उभं राहून पहा. आपली सावली आपल्याला दिसेल. काळी सावली असते ती. कधी आपल्यापेक्षा मोठी झालेली दिसते, कधी आपल्यापेक्षा लहान झालेली दिसते. हे आयुष्यातले चढ-उताराचे प्रसंग असतात, लहान आणि मोठेपणा. प्रत्येक वेळेस जर स्थिरतेतून उदाहरण दिलं आणि प्रत्येक गोष्टीला जर आपण व्यवस्थितपणे हाताळू शकलो, तर आयुष्य फार सुखकर होतं. अशाच प्रकारे जसे की रामाची प्रतिमा फक्त गोरी होती असं म्हणतात. कारण ती प्रतिमा कोण होती माहिती तुम्हाला? ती प्रतिमा लक्ष्मणाची होती. जिथे राम जाईल तिथे लक्ष्मण सोबत असायचा, पाठमोरा असायचा, पाठीमागे असायचा. म्हणून इतरांची जरी प्रतिमा काळपट आणि काळी असली तरी रामाची प्रतिमा गोरी होती. लक्ष्मणामुळे. लक्ष्मण हीच रामाची प्रतिमा होती. लक्ष्मण हीच रामाची सावली होती. असंही ऐकण्यात मिळतं, की एकदा नारद मुनी हनुमानाला आणि भरताला विचारत होते. बघा, की किस्सा हा जो आहे, हा प्रसंग आहे, फार गमतीशीर आणि विचार करायला लावणार आहे. आपल्या आयुष्यामधल्या नित्यभूत गोष्टीमध्ये आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे हा प्रसंग आहे. काय आहे प्रसंग? एकदा नारद मुनी लक्ष्मणाला सॉरी रामाला विचारतात, की तुझा श्रेष्ठ भक्त कोण आहे? कारण नारद मुनीचं आणि हनुमान आणि भरत यांचं संभाषण चालू असतं. त्यावेळेस नारद मुनी हनुमान आणि भरताला म्हणतात, की तुमच्या दोघांपेक्षा प्रभूचा म्हणजे श्रीरामांचा श्रेष्ठ भक्त मीच आहे. तेव्हा हनुमान म्हणतात, की नारद मुनी आपणच जाऊन श्रीरामांना प्रभूंना विचारा, की त्यांचे श्रेष्ठ भक्त कोण आहेत? त्यांच्याकडे फार मोठी यादी म्हणे भक्तांची. ती भक्तांची यादी बघा तुम्ही, त्यात पहिलं नाव कोणाचं येतं? नारद मुनी जातात श्रीरामांकडे आणि रामांना म्हणतात, प्रभू मी तुमची एवढी भक्त करतो, एवढी भक्ती करतो तुमची, परंतु मला सांगा तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे? तुमच्याकडची यादी दाखवा बरे मला. मला पाहू द्या त्याच्यामध्ये प्रथम नाव कोणाचं आहे, पहिल्या नंबरचं नाव कोणाचं आहे, प्रथम क्रमांकाचं नाव कोणाचं आहे.
जेव्हा प्रभू त्यांना ती यादी दाखवतात, तेव्हा नारद मुनी खुश होतात. त्यांना अत्यानंद होतो. त्यांना वाटतं आपण प्रभूचे श्रेष्ठ भक्त आहोत. कारण पहिलं नाव हे नारद मुनीचं असतं. तत्क्षणी त्याच वेळेला नारद मुनी धावत धावत हनुमान आणि भरत यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात, बघा मी यादी बघितली आहे प्रभूंची, फार मोठी यादी आहे. त्या यादीमध्ये पहिलं नाव तर माझंच आहे. त्या लिस्टमध्ये पहिलं नाव माझं आहे. म्हणजे मी प्रभूचा श्रेष्ठ भक्त आहे. हनुमान थोडा हसतात. नारद मुनी म्हणतात, का हनुमंतराया तुम्ही का हसले? हनुमंत म्हणतात, हे बघा नारद मुनी, आतापर्यंत तुम्ही सांगत होता की तुम्ही फार श्रेष्ठ भक्त आहात. तुम्ही आपल्या प्रभूंची डायरी पाहिली. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव प्रथम होतं. परंतु प्रभूंकडे दुसरी एक छोटी डायरी आहे हो. छोटी एक चिठ्ठी आहे, कागद आहे. त्यांच्यासोबत नेहमीच असतो तो. तो कागद तुम्ही पाहिला का? नारद मुनींना परत प्रश्न पडतो, अरे आपण तर तो कागद नाही पाहिला. त्यावेळेला त्याच क्षणाला नारद मुनी श्रीरामांकडे जातात आणि रामांना म्हणतात, प्रभू तुम्ही तुमच्याकडची मला मोठी यादी दाखवली, मोठं रजिस्टर मला दाखवलं. परंतु तुमच्याकडे असलेला ती छोटा कागद, छोटी चिठ्ठी, जी छोटी डायरी तुमच्याकडे आहे अजून एक, ती का तुम्ही दाखवली नाही? प्रभू राम हसतात, स्मित हास्य करतात आणि नारायणांना म्हणजे नारद मुनींना ती चिठ्ठी, तो कागद, ती छोटी डायरी दाखवतात. त्यामध्ये दोनच नाव अंकित असतात. एक म्हणजे हनुमानाचं आणि दुसरं भरताचं. नारद मुनींना प्रश्न पडतो, असं का प्रभू? त्या मोठ्या यादीत तर माझं नाव पहिल्यांदा आहे, पण या छोट्या चिठ्ठीमध्ये, छोट्या कागदावर, त्या छोट्या डायरीमध्ये केवळ भरताचं आणि हनुमानाचंच नाव. राम त्यांना सांगतात, श्रीराम त्यांना सांगतात, ही जी मोठी यादी आहे ती सर्व माझे भक्त आहेत. नेहमी मला आठवण ठेवतात, स्मरण करतात, माझं माझं नामस्मरण करतात. परंतु हे जे दोन नाव आहेत, यांची आठवण मी स्वतः करतो, यांचं नामस्मरण मी स्वतः करतो. म्हणजे विचार करा, आपल्याला देखील आयुष्यात जर मोठं भक्त व्हायचं असेल तर आपण देवाची भक्ती करणं हा तर भाग आहेच. पण जोपर्यंत परमेश्वर आपली आठवण करत नाही, देव आपली भक्ती करत नाही, तोपर्यंत आपल्याला मोठ्या भक्ताचा किंवा मोठेपणाचा मान नाही मिळत. किती सुंदर असा हा प्रसंग आहे. जेव्हा भरत चित्रकूटावर येतो आणि श्रीरामांना म्हणतो की चला प्रभू तुमचं राज्य आहे, तेव्हा श्रीराम नकार देतात. का नकार देतात? रामांनी ठरवलं असतं तर ते जाऊ शकले असते. रामाने जेव्हा सीता स्वयंवरामध्ये सीतेला जिंकलं होतं, धनुष्य मोडलेला होता, शिवधनुष्य त्याच्यावर प्रत्यंचा चढवलेले होते. त्यावेळेस अनेक इतर राजे देखील आलेले होते. रामांना वाटलं असतं तर राम वनवासामध्ये इतर राजांची मदत घेऊन राहू शकले असते. परंतु त्यांनी नीतीला श्रेष्ठ मानलं. इतर अयोध्येतले लोक देखील होते, अयोध्येतील प्रजा देखील होती, जी त्यांना थांबवत होती. परंतु त्यांनी त्यांचं देखील नाही ऐकलं. बऱ्याच वेळेस त्यांनी हे सांगितलं होतं की नीती श्रेष्ठ आहे, नीतिमत्ता श्रेष्ठ आहे, वचन श्रेष्ठ आहे. असे प्रभू श्रीराम. भरतांची विनंती त्यांनी अमान्य केली. भरत म्हणले, आपल्या वडिलांची आज्ञा ही राजांची आज्ञा आहे आणि ती मान्य करायला हवी. तुझं कसं आहे ते मला सांग. काय म्हणला असेल भरत? बघा, भरताचं देखील चरित्र किती छान होतं. श्रीरामाविषयी आपण रामकथेमध्ये नेहमी ऐकतो, भरताविषयी किती थोडं ऐकतो. किती श्रेष्ठ असेल भरताचं. भरत म्हणला, उपहासात्मक म्हणला, खरं आहे ना प्रभू, मला काय हवंय? किती भाग्यशाली असेल म्हणला मी, की कैकेयी सारखी आई मिळाली, न मागता एवढं मोठं राज्य मिळालं. माझा भाऊ राम, माझी भाभी, माझी वहिनी, माझी आईसारखी असलेली सीता ही वनवासात आली, एकटा राज्य करतोय. माझ्यासारखा कोण पापी असेल? बघा, भरताला त्या अगोदरच म्हटले मी, भरत हा एकमेव असं पात्र असेल की ज्याने इतिहासामध्ये कोणतीही चूक न करता, काहीच चूक नव्हती यामध्ये भरताची. त्या भरताला कधी राज्याचा, राज राजेशाहीचा, पैशांचा, श्रीमंतीचा, मोठेपणाचा, कोणत्याच गोष्टीचा त्याला आवड नव्हती. त्याला फक्त प्रभू श्रीरामांची आवड होती. आपल्या मोठ्या भावाची आवड होती. मोठ्या भावासोबत राहावं, त्याच्या छत्रछायेखाली राहावं, अशी भरताची इच्छा होती.
रामाला पण जेव्हा हे कळालं की त्यांची आई आली आहे, तेव्हा राम प्रथम कौशल्येला न भेटता कैकेयीच्या गळ्याकडून भेटला. कैकेयीला अत्यंत दुःख झालं. कैकेयीला वाटलं, आपण याला तर वनवासात पाठवलं, परंतु अजूनही तो आपल्यावरच प्रेम करतो. कैकेयी रामाला म्हणाली सुद्धा, माझ्यामुळे हे घडलं, मी कशी असेल, किती वाईट असेल, सर्वजण मला वाईट संबोधतात, सर्वजण मला वाईट बोलतात. रामाला याची जाणीव होती. ज्या कैकेयीनं रामाला वनवासात पाठवलं होतं, तीच कैकेयी, ज्या कैकेयीनं भरतासाठी राज्य मागून घेतलं होतं, तीच कैकेयी रामाला म्हणते की आज माझा भरत माझ्यापासून दूर गेला आहे, मला आई सुद्धा म्हणत नाही, त्याला लाज वाटते मला आई म्हणायला. तेव्हा श्री राम म्हणाले, मी आहे माते, मी तुझा राम आहे, मी तुला समजू शकतो. लहानपणी ज्यावेळेस मी रडत होतो त्यावेळेस मला सांभाळणारी तूच होतीस. बघा किती मोठं प्रेम हे, किती मोठं मन. कैकेयी देखील रामाकडून अपेक्षा ठेवते की मला माझा भरत परत दे राम, मला माझ्या भरताने एकदा आई म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. रामाने ठरवलं तर तो कौशल्याच्या अगोदर जवळ गेला असता, सुमित्रेच्या जवळ गेला असता. परंतु राम कैकेयीच्या जवळ गेला. याला म्हणायचं रामाने घर जोडण्यासाठी केलेली जपवणूक. ही अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला देखील करतात. आपले लगेच भांडण झाले तर आपण लगेच त्याच्यासोबत राग धरतो. त्याची ईर्ष्या करतो, द्वेष करतो, घृणा करतो. राग आलेल्या व्यक्तीला थोडा वेळ सोडून जर त्याच्या मनातल्या भावना समजून घेतल्या तर आपल्यालाही कळेल त्याच्या रागीट प्रवृत्तीच्या पाठीमागे देखील एक निर्मळ मन लपलेलं आहे. जसं कठीण नारळामध्ये पाणी गोड निघतं, तसंच माणसाचा देखील स्वभाव असतो. गरज असते फक्त एका समजून घेणाऱ्याची. ज्या कैकेयीने वनवासात पाठवलं रामाला, तीच कैकेयी आज म्हणते की तिचा मुलगा भरत हे राज्य नको म्हणतोय, त्याला फक्त राम हवाय. आईला देखील नको म्हणतोय. काय वाटलं असं? रामांनी असा कोणाचा द्वेष नाही केला. रामाने जर ठरवलं असतं, तर ते त्याच्यासोबत सुग्रीवाला ने सुग्रीवाला नेण्याच्या ऐवजी वालीला नेऊ शकले असते. कारण जर केवळ रावणालाच मारायचं असतं, रावण तर जगज्जेता होता, विश्वविजेता होता, त्याच्यावर कोणाला विजय मिळवणं अवघड होतं. पण त्याच बालीनं रावणाला धूळ चारली होती. राम ठरवू शकले असते, आपण वालीला घेऊन जाऊ, सुग्रीवाला नको. परंतु तसं केलं नाही रामाने. तिथे देखील रामाने नीतिमत्ता पाहिली आणि वालीला धडा शिकवला आणि सुग्रीवाला सोबत घेऊन गेले. वानरांची प्रचंड सेना उभी केली. जांबुवंतासारखे अनुभवी माणसं देखील सोबत ठेवली. आयुष्यात आपल्याला तेच शिकायचे की कोणाला कमी लेखू नका. हनुमानाला ज्यावेळेस जांबुवंतांनी सांगितलं की हा समुद्र पार करून तू सीतामाता कुठे ते बघून ये, त्यावेळेस हनुमान म्हणले की मी कसा जाऊ शकेल, एवढा उंच समुद्र कसा लांबू शकेल, मी कसा उड्डाण घेऊ शकेल. त्यावेळेस जांबुवंतांनी त्याला जाणीव करून दिली होती की तुम्हाला श्राप होता की जोपर्यंत तुमच्या शक्तीची जाणीव कोणी करून देत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या शक्तीची जाणीव होणार नाही, त्याचा तुम्ही उपयोग करू शकणार नाही. जांबुवंत म्हणजे कोण असतं? आपल्या नित्यनेमाच्या आयुष्यामध्ये आपल्या घरचे असलेले वृद्ध, वयोवृद्ध, आपल्यापेक्षा मोठे, प्रौढ असलेले व्यक्ती असतात, जे की आपण चुकत असताना, आपल्या क्षमतांची आपल्याला जाणीव होत नसताना ते जाणीव करून देतात, असे जांबुवंत असतात. जे आपले गुरु असतात, आपले शिक्षक असतात, आपले हितचिंतक असतात, आपला मोठा भाऊ असतो, आपले आई वडील असतात. त्याच सगळ्यांमध्ये आपल्याला त्यांचं रूप पाहायचं असतं आणि हीच नात्यांची, हीच विश्वासाची आपल्या आयुष्याची रामकथा असते. या रामकथेमधलं जे व्हिलनचं आपण पाठ म्हणतो, आपण हिंदी सिनेमांमध्ये, मराठी सिनेमांमध्ये, चित्रपटांमध्ये पाहत असतो की व्हिलनचं पाठ जर जोरदार झालं तर चित्रपट हिट होतो. तसंच आहे इथे देखील. बघा व्हिलन जो होता रावण, किती हा विद्वान होता, किती विद्वत्तेत परिपूर्ण होता, खूप श्रेष्ठ होता रावण. असा प्रसंग आहे की युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी जेव्हा रामाने रामेश्वर लिंगाची स्थापना करायची होती, त्यांना युद्धासाठी यज्ञ करायचा होता, त्यावेळेस प्रश्न पडला की पुरोहित कुठून आणावा, पंडित कुठून आणावा. त्यांची अट होती की तो पंडित हा शिवाचा पूजनीय पण असला पाहिजे, कारण राम हे विष्णूचे अवतार होते. बघा शंकर म्हणजे शिव, शंकर हे विष्णूला पूजत होते आणि विष्णू हे शंकराला पूजत होते. तेव्हा रामाची अशी अट होती की पुजारी पंडित
हा आणि वैष्णव देखील असावा. विष्णूचा अवतार म्हणजे शिवाला पूजणारा असावा आणि वैष्णव असावा. जांबवंत म्हणतात की असा एकमेव आहे, त्याला जाऊन विचारावं लागेल, तो म्हणजे रावण आहे. जेव्हा जांबवंत रावणाकडे गेले तेव्हा रावणाने त्यांचं आतिथ्य स्वागत केलं. जांबवंत खुश झाले त्यांचं स्वागत पाहून. तेव्हा जांबवंत म्हणाले की माझे काही यजमान आहेत, माझे काही पाहुणे आहेत, त्यांना पूजा करायची, यज्ञ करायचा आहे. रावणाने विचारलं, ते यजमान कुठे आहेत? वनात आहेत, जंगलात आहेत. ठीक आहे. रावणाला माहित होतं की यज्ञ कशासाठी होईल. रावणाने विचारलं सुद्धा की हा यज्ञ त्यांना लंका विजयासाठी करायचा आहे का? त्यावेळी जांबवंताने हो म्हणून सांगितलं. बघा, रावणाला माहित असून देखील त्याने यज्ञ केला, कारण त्याने त्याचा देखील धर्म नव्हता सोडला. रावण म्हणला, जर एखाद्या पंडिताच्या घरी, पुरोहिताच्या घरी कोणी काही पूजेसाठी घेऊन आलं, मागणी करून आलं, तर ती मागणी नाकारायची नसती. हा पंडित धर्माचा विजय नसतो याच्यात, मागणी जर नाकारली तर. रावण म्हणला, निश्चित मी येईल, पूजा करेन. जेव्हा पूजेच्या सामग्रीविषयी विचारलं त्यावेळेस रावणाने सांगितलं की जर यजमान सामग्री आणू शकत नसतील तर ती सामग्री आणण्याची पूर्ण व्यवस्था ही पुजाऱ्याची असते, पुरोहिताची असते. तुम्ही निश्चिंत होऊन जा, मी सगळी सामग्री घेऊन येईल. त्या क्षणी त्यांनी सीतेकडे निरोप पाठवला आणि सीतेला सांगितलं की उद्या तुझा नवरा राम विजयासाठी यज्ञ करतोय आणि ते यज्ञाचा पंडित म्हणून मी जाणार आहे. परंतु एका विवाहित पुरुषाची पूजा, यज्ञ हा त्याच्या धर्मपत्नीशिवाय नाही होऊ शकत. त्यामुळे उद्या तू सकाळी स्नान वगैरे करून नवे कपडे घालून रथ तुला न्यायला येईल, त्या रथात बसून चल. पूजा झाल्यानंतर, यज्ञ संपल्यानंतर त्या क्षणी तुला यावे लागेल, नंतर तू बंदी म्हणून परत येशील. बघा काय विचार असतील रावणाचे सुद्धा. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे रावण पूजेसाठी गेला. रामानं वाळूचं पिंड शंकराची उभारली. यज्ञ संपन्न झाला. यज्ञ संपन्न होत असताना रावणाने विचारलं की यजमान, तुमची धर्मपत्नी आहे का? रामाने हो म्हटलं. मग धर्मपत्नी कुठे? कारण जर धर्मपत्नी सोबत नसेल तर तुमचा यज्ञ पूर्ण होणार नाही आणि अपूर्ण पूजेचा, अपूर्ण यज्ञाचा पंडित म्हणून मला नाही मानकरी व्हायचं. किती श्रेष्ठ विचार होते रावणाचे. त्याच क्षणाला रावणाने, जांबवंताने रामाने जेव्हा सांगितलं की माझ्यासोबत माझी धर्मपत्नी नाहीये सध्या, तेव्हा रावण म्हणाला की हे एका पंडिताचं कार्य आहे, एका पुरोहिताचं कार्य आहे, पुजाऱ्याचे कार्य आहे की त्याला सगळी सामग्री द्यावी. त्या क्षणी त्यांनी सीतेला बोलवून घेतलं आणि इंद्रजितला त्यांच्या मुलाला सांगितलं की सीतेला रामाच्या शेजारी बसव. यज्ञ संपन्न झाल्यानंतर परत सीता निघून गेली आणि जेव्हा रामाने विचारलं की तुमची दक्षिणा काय द्यायची, त्यावेळेस रावणाने नकार दिला. मला दक्षिणा नको, माझ्याकडे तर सर्वच आहे. कुबेर माझ्या घरात पाणी भरतो, कुबेराचा रथ माझ्याकडे आहे, सोन्याची लंका माझ्याकडे आहे, सगळे ग्रह माझ्या पायाशी डोळण घालतात, मला काही नको. त्यावेळेस रामाने देखील सांगितलं, मी एक क्षत्रिय आहे, न दक्षिणा देता, न तुमची दक्षिणा पूर्ण करता मी हा यज्ञ केला तर तो यज्ञ तरी कसा सफल होईल. तेव्हा रावणाने दक्षिणा काय मागितली असेल? रावण म्हणाला की ज्यावेळेस माझा अंतक समय येईल, शेवटचा क्षण येईल, त्यावेळेस माझे यजमान माझ्या समोर असावे. किती हे उच्च विचार होते. सगळ्या ह्या गोष्टीतले, ह्या रामकथेमधले पात्र किती श्रेष्ठ होते. अशा प्रकारची ही रामकथा होती. आपल्या आयुष्यामधल्या नात्यांची ही रामकथा होती. नाते कसे वृद्धिंगत जाते, कसे फुलत जाते. विचार करा, ज्या क्षणाला लक्ष्मण निघाले होते रामासोबत, लक्ष्मण राहू शकले असते राज्यामध्ये, पण लक्ष्मण देखील निघून गेले रामासोबत. जिथं माझा भाऊ तिथं त्याची परछाया बनून मी राहील म्हणून गेले होते. त्या क्षणी लक्ष्मणाने आपल्या आईला विचारलं होतं सुमित्रेने की आई, मी अयोध्येत जाऊ की अयोध्येत राहू की रामासोबत जाऊ? काय म्हणली असेल सुमित्रा? कोणती अयोध्या बाळा, कोणती अयोध्या? ज्या अयोध्येत तुझा राम नाही त्या अयोध्येत तुझं काही काम नाही. पहा काय विचार असेल त्याच्या आईचे, पण काय नातं होते. अशा प्रकारची ही श्रेष्ठ रामकथा होती जी आपल्या आयुष्यात, आपल्या जडणघडणीमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही नवीन वेगळं शिकवून जाते. हे शिकण्यासाठी असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकरणासाठी असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला रामाचं चरित्र अवलंबता येतं.
तुम्ही लीडर होत असताल, नेते होत असताल, तर रामासारखे नेते व्हा, जे की नीतीला श्रेष्ठ मानतात. प्रत्येक वेळेस जनताच श्रेष्ठ असते असं म्हणत नाहीत. राजधर्म श्रेष्ठ असतो हे त्यांनी सांगितले. जर तुम्ही तुमच्या डाएट विषयी प्लॅन करत असताल, तुमच्या शरीराविषयी प्लॅन करत असाल, तर तुम्ही जे आता सलाड खाता आहात, सॅलड म्हणतात तुम्ही, ते देखील रामाने 14 वर्ष वनवासात राहून तेच खाल्लेले होते. बरोबर पासण्याची जर आपण क्षमता ठेवत असताल, तर हनुमानाकडून देखील तेच शिकता येतं. मोठ्या भावाची साथ द्यायची शिकत असताल, तर लक्ष्मण आणि भरतकडून ते शिकता येतं. भरतानं अयोध्येतलं राज्य चालवलं, परंतु रामाच्या पादुका ठेवून चालवलं. भरतानं ठरवलं असतं, तर तो देखील त्याच्या राजवाड्यात राहिला असता, परंतु भरत राजवाड्यात अयोध्येत राहिला नाही, तर तो अयोध्येच्या बाहेर नंदीग्राममध्ये राहिला होता. जमिनीवर झोपत होता. कारण तो म्हणला, की माझा भाऊ, माझा राम, जो ह्या राजवाड्याचा, ह्या राज्याचा खरा राजा आहे, तो जर तिकडं वनामध्ये जर जमिनीवर झोपत असेल, तर मला काय अधिकार आहे? त्याची पादुका ठेवून मी इथं राज्य चालवतोय. मला काय अधिकार आहे मला राजवाड्यातल्या गादीवर मौशयनावर झोपायची? काय श्रेष्ठ विचार होते, काय श्रेष्ठ नात्याची गुंफण होती. हीच गुंफण आपल्याला आयुष्यात आणायची आहे. हाच रामाचा सदाचार आपल्याला आठवायचा आहे. परंतु रावणामध्ये जे आपल्याला ते दुर्गुण होते, त्याच्यावर मात करायची आहे आणि रामाचा सदाचार अंगीकारायचा आहे. तरच ही रामकथा आपल्या सर्वांमध्ये वास करत राहील.